हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे होळी, तर होळीची सगळ्यात आधी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल माझी। आणि सो आजचा म्हणजे आज तुम्हाला होळी खूप छान प्रकारे तुम्ही सेलिब्रेट करणारच आहात। तर चला माझी होळी मी कशी पद्धतीने सेलिब्रेट करते ते तुम्हाला दाखवते। आणि मोस्टली म्हणजे सांगायचं तुम्हाला तर आज आमच्या गावची म्हणजे 2 दिवस झाले आमच्या इथली गावची जत्रा जी आहे तर ती चालू झालेली आहे यात्रा। तर तिकडे पण जायचं संध्याकाळी नैवेद्य घेऊन जायचं आहे मला। तर आमच्या इकडे ना मोस्टली होळीच्या दिवशीच नैवेद्य देतात, कारण होळीच्या आधी 1 का 2 दिवस आधी अशी जत्रा येत असते। तर प्रत्येक वर्षी आम्ही होळी दिवशी नैवेद्य देत असतो। चला आजचा दिवस जो आहे तर तुमच्यासोबत शेअर करते। तर आमची हानी इकडे बघू शकताय कशी झोपलेली आहे गुब्बू। ए गुब्बू खूप लेझी झालेली आहे, कारण तिचं आहे कारण पण तिचं। चला तर मी दाखवते तुम्हाला माझं किचनचं काम कुठपर्यंत आलं। तर मला मी मागच्या एका व्लॉगमध्ये शेअर केलं होतं की किचनचं जे काम आहे माझं तर ते चालू आहे। तर आवाज इथं घुमतोय खूप आणि दाखवते। तर ह्या ज्या फरशा काढल्या होत्या तर ते परत बसवून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही ते बघू शकता पूर्ण फरशा ज्या आहेत ते बसवून झालेल्या आहेत। आणि आमचा जो वॉटर प्युरिफायर आहे तर फरशांना तिथंच म्हणजे सेट करून घेतला होता, पण तिथले स्क्रू ड्रायव्हर काढल्यामुळे प्युरिफायर मला इथे काढून ठेवलेला आहे मी। आणि किचन आणखीन वापरायला घ्यायचं आहे। तर तुम्हाला सांगते आणखीन चिमणी वगैरे बसवायचं आहे, ट्रॉलीचं काम सुद्धा चालू करायचं आहे 2 दिवसात। तर ॲक्च्युली आतापर्यंत झालं असतं पण ते फरशांमुळे ते राहिलं होतं। तर चला व्हिडिओ जे आहे तर शेअर करते तुमच्यासोबत। किचनच्या भिंतीला ज्या काही फरशी बसवले होते त्याला पाणी शिपडून घ्यायचं होतं मला। तर सगळ्यात आधी हा फिल्टर जो आहे तो रिकामा करायचा होता, कारण असाच हेवी उचलला तर तो ब्रेक होईल फायबरचा असल्यामुळे। तर म्हटलं चला पाणी सगळ्या बॉटल्स भरून घेतल्या। आणि ह्या बॉटल्सना मी नेहमी टीव्हीचा जो टेबल आहे ना त्याच्यावर ठेवून देते, म्हणजे बाहेरून वगैरे कोणीही आलं किंवा ताण वगैरे लागली तर आपण कधीही पाणी घेऊ शकतो। कधी कधी आपण आळशीपणा करतो पाणी घेण्यासाठी, तर त्यामुळे मी असे म्हणजे करून ठेवते। तर सुरुवातीला मी जगने पाणी मारण्याचा प्रयत्न केला, पण ते खूपच वेळ व्हायला लागला। मग मी काय केलं, सरळ बकेट आणली बाहेरून आणि त्याच्यात पाणी भरून मग पाणी मारून घेतलं, पूर्ण पाणी शिपडून घेतलं। आणि हे असं केल्यानं काय होतं ना, बांधकाम म्हणजे आपलं कोणतंही काम असेल नवीन बांधकामाच्या रिलेटेड तर ते स्ट्रॉंग होतं। तर माझं मागच्या वेळेला असं पाणी मारलं नव्हतं, त्यामुळे ते फरशा सगळ्या निघून पडल्या। आणि किचन ओट्यावरचं जे काही पाणी होतं ना तर ते सगळं रिमूव्ह करून घेतलं। आणि आता ते पाणी वरतात त्याचा एक एक शब्दच आठवत नाहीत बघा ऐन वेळेला। तर आता झालं सगळं पूर्ण किचनमध्ये आले। माझ्याकडे ना 2 लायटर आहेत, पण ते बिनकामाचे आहेत, कारण की काय होतं ज्या वेळेला खूप गरज असेल त्यावेळेला ते पेटतच नाही आहेत। किचनमध्ये कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे मी 3 ग्लासपेक्षा थोडंसं जास्त, आणि 300 ग्राम डाळ घेतलेलं आहे। मी वजन करून घेते, कारण की गूळ घालताना आपल्याला प्रमाण व्यवस्थित लक्षात येतं त्यामुळे। तर डाळ जी आहे 2 ते 3 पाण्यातून धुवून घेतली, कारण मी त्याला पावडर लावून ठेवली होती जे की कीटकनाशक असते ती, त्याच्याने किडे वगैरे होत नाही ती। तर त्यामुळे 2-3 पाण्यातून धुवून घेतली। त्यानंतर पाण्यामध्ये ना उकळी आल्यानंतर डाळ घालून घेतली, त्याच्यामध्ये मग हळद मीठ घालून घेतलं चिमटभर, आणि तेल 2 चमचे घालायचं। तेल घातल्यामुळे काय होतं ना, असं कुकरला शिट्टी होताना तुम्ही बघू शकता अजिबात पाण्याचं एक थेंब देखील बाहेर आलेलं नाही। तर डाळ चेक केली, डाळ शिजली होती ऑलमोस्ट, पण मला थोडीशी ड्राय वाटते, त्यामुळे आणखीन एक शिट्टी देण्याचा विचार केला आणि एक शिट्टी द्यायला ठेवून दिली। तर आतून ना फोडल्यावर डाळ अशी पांढरं दिसत होती बघा मध्यभागी, तर त्यामुळे आणखीन एक शिट्टी दिली डाळीला आणि लगेच शिट्टी द्यायला ठेवून घेतलं। तो पण दुसरीकडे ना मी आमटीला येळवणीचं पाणी जे आहे तर ते करण्यासाठी थोडंसं गरम पाणी करायला ठेवून दिलं गॅस। आणि एक शिट्टी झाल्यानंतर लगेच गॅसचं जी वाफ असते ना एक्स्ट्राची ती काढून घेतली, कारण डाळ जी आहे तर ती ओव्हर कुक होणे म्हणून यासाठी। आणि जे गरम पाणी केलं होतं ते सगळं त्या कुकरमध्ये घालून घेतलं डाळीमध्ये, आणि ते सगळं पाणी जे आहे तर ते नितळण्यासाठी पुरणाच्या चाळणीवर ठेवून दिलं। खालचे भांड्यामध्ये पाणी घातलं, त्यात आपलं येळवणीचं पाणी जमा होईल। तर गूळसुद्धा मी आता इथे वजन करूनच घेत आहे, पण झालं असं की माझा जो किचन स्केल आहे ना त्याचं बॅटरी जे आहे ते डाऊन दाखवलं आहे। आणि मी काय केलं, मग वरची बॅटरी खाली आणि खालची बॅटरी वर अशा पद्धतीने घातली आणि ते चालू झालं पुन्हा। मग 300 ग्राम डाळीला 300 ग्राम गूळ घेतलं, छान असं डाळीमध्ये शिजवून घेताना मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। शिजवून घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये पूर्ण डाळ आपली गुळामध्ये डाळ आणि गूळ मिक्स झालं, छान शिजलं। मगच त्याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड आणि मग सुंठ बडीशेपाची पूड घालायची पावडर, याने खूप छान टेस्ट येते बघा म्हणजे पुरणाला। तर ते माझ्याकडून स्किप झालं होतं। तर असो चला, आता जोपर्यंत माझी डाळ शिजत होती तोपर्यंत पीठ मळून घ्यायला घेतलं। आणि नेहमी ज्यावेळेस मी पोळ्याचं कणिक मळते ना तर त्यावेळेस ना मीठ चवीनुसार आणि थोडीशी नकळत अशी हळद घालते, कारण पोळ्यांचा कलर ना खूप छान येतो। आणि आता आपण ऑलरेडी डाळीमध्ये सुद्धा कलर घातलेला आहे, म्हणजे हळद घातलेला आहे, त्यामुळे सुद्धा कलर खूप छान येतो पुरणाला पिवळा असा। जर कलर नाही घातला ना तर काळपट होतं बघा एकदा पुरण, त्यामुळे ना हळद घालायची आपल्याला डाळ शिजवताना सुद्धा। तर आता इथे माझी डाळ आणि गूळ शिजून मिक्स झालेलं छान शिजलेलं आहे आणि
आता मी थंड होण्यासाठी ठेवून देते. तर ह्याच कुकरमध्ये ना मी आता लगेच भात घालून घेणार आहे कुत्र्यांसाठी. माझ्या घरी 3 कुत्रे आहेत आणि त्यांना मी ताक भात किंवा मग असं काहीतरी जेवण देत असते, भाकरी ताक वगैरे. पण कधी कधी गडबडीच्या वेळेला भाकरी वगैरे करणं शक्य होत नाही, कारण आज तर सणाचा दिवस आहे. तर मग ना ताक भात करायचं म्हणून त्यांना मी भातसुद्धा लगेच लावलेला पलीकडच्या कुकरमध्ये आमच्यासाठी भात घातलेला आहे. आणि इथं लगेच आता वाटीनं पुरण जे आहेत ते बारीक करायला घेतलेलं आहे. पुरण जे आहे तर अगदी मऊ छान लुसलुशीत झालं होतं. आणि 10 मिनिटामध्ये माझं पुरण जे आहे तर ते छान झालेलं. कलर तुम्ही बघू शकता, खूप पिवळा असा कलर आलेला आहे पुरणाला. आणि असं मोकळं पुरण असेल ना तर पूर्ण पोळीच्या काठापर्यंत आपलं पुरण जे आहे तर ते स्प्रेड होतं. आणि मला अशा पद्धतीने पोळ्या करायला आवडतात. आणि मला ना तेलाच्या पोळ्यापेक्षा ना पिठाची पोळी खूप फार आवडते, कारण की एक तर ती दुसऱ्या दिवशीसुद्धा खूप छान लागते खायला. आणि तुम्ही कधीही खाऊ शकता तिला. सुकवूनसुद्धा खाल्ला तरी तर सुद्धा चव कमी होत नाही. तरी ते आपण पुरणामध्ये हळद घातली होती त्यामुळे किती छान कलर आलेला आहे बघा. इथं पीठ माझं थोडंसं अजून आणखीन घट्ट आहे, थोडंसं पाणी लावून मळणार आहे मी. तर पुरणपोळीचा स्वयंपाक जो आहे तर तो ऑलमोस्ट झालेला आहे. फक्त आता पोळ्या लाटायच्या राहिल्या, बाकीचं सगळं पूर्ण झालेलं आहे. तर आता फर्स्ट ऑफ ऑल तर झाडू मारून घेते आणि पटकन देवापुढे दिवा वगैरे लावून घेते आणि मग पोळ्या लाटते. आता वाजले संध्याकाळची 7, 7:30पर्यंत होळी होते. सो चला पटकन आवरून घेते. आणि सगळ्यात आधी ना नैवेद्य बनवायला घेतले. तर मला टोटली 6 पोळ्या बनवायच्या होत्या नैवेद्याच्या. तर 2 घरामध्ये, 2 आपल्या होळीसाठी आणि 2 जे आहेत तर ते आमच्या ग्रामदेवत म्हणजे आता जिथं जत्रा आहे तिथली. तर अशा 6 पोळ्या ज्या आहेत तर ते बनवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मग मोठ्या मोठ्या पोळ्या बनवायला सुरुवात केली मी, म्हणजे घरात आपल्याला खाण्यासाठी. तर बघू शकता ह्या नैवेद्याच्या पोळ्या ज्या आहेत म्हणजे तयार झालेल्या आहेत. अशा पद्धतीने मी सगळ्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत. आणि मी काय माझं स्वतःचं कौतुक करणार नाही, पण माझ्या पोळ्या खूप छान होतात, फुगतात टम्म एक तर मेन म्हणजे तर. आणि खायलासुद्धा खूप छान होतात. पहिला ना मला म्हणजे ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस माझ्या काय एवढं पोळ्या खास व्हायच्या नाहीत. त्यानंतर सगळं नैवेद्य वगैरे करून घेतलं, होळीला गेलो. होळीसाठी बघा आमच्या इकडची होळी जी आहे तर ते अशा पद्धतीने होते. तुमच्या इकडची होळी कशी होते हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूला जे बेल आयकॉन दिसते त्याला देखील क्लिक करा. आजचा व्हिडिओ जो आहे तो इथे सेंड करते. आणि माझी होळी सेलिब्रेशन अशा पद्धतीने केली. तुम्ही कशा पद्धतीने केलात हे मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. तर धन्यवाद. पुन्हा भेटूया असंच एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये. अरे उभा कोण